यानंतर बातमी आहे नाशिकमधून HMPV संसर्गाचा धोक्यामुळे नाशिकमधील आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आला। यामुळे नाशिक जिल्हा रुग्णालयात 10 बेड आणि ऑक्सिजनचा साठा राखून ठेवला जाणार आहे, तर रुग्ण आढळल्यास स्वतंत्र कक्ष उभारणार असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे। साथरोगासाठी प्रत्येक याला सिव्हिल हॉस्पिटलला एक कक्ष आम्ही नेहमी ठेवलेला असतो, पण या व्हायरससाठी असं वेगळा काही कक्ष वगैरे स्थापन आम्ही आतापर्यंत केलेला नाही। आम्ही आवाहन करू की या व्हायरसला घाबरून जाऊन पॅनिक होण्यासारखी कोणतीही सिच्युएशन नाही। ट्रीटेबल डिसीज आहे, म्हणजे आपण याला व्यवस्थित जर लवकरात लवकर जे काही आपण लक्षणं सांगितले, सर्दी, खोकला किंवा घसा दुखणे वगैरे, याच्यावर जर लवकरात लवकर ट्रीटमेंट घेतली तर पूर्णपणे बरा होणारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।